आपण महाराजांच्या केशर आंब्याच्या बागेत आंब्याच्या फळाने बॅगिंग करायचं प्रात्यक्षिक आज करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ही बॅग लावण्यामागची कारणं समजून घेऊया. तर आता जर बघितलं की एप्रिल महिन्यात तापमान खूप वाढलेलं आहे आणि हाच यांच्या फळवाढीचा कालावधी आहे. तर ह्या तापमानामुळे आंब्याचं फळ एका बाजूनं भाजणं, त्याचं वजन कमी राहणं, त्याच्यासोबतच नैसर्गिकरित्या फळगळ होणं, ही आंब्याला या तापमानामुळे त्रास होतो. तर आपण ही आंब्याला बॅग घातली तर हे सगळे आंब्याला होणारे त्रास आहेत ते कमी होऊ शकतात. त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर हा आंबा आहे, तो आंबा आपला केवढा आहे की एक साईज म्हणजे अंडा किंवा अंड्यापेक्षा थोडासा मोठा आहे. अशा स्टेजला आपण ही आंब्याला बॅग टाकतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे बॅगिंगचं, की आपल्याला माहिती आहे की फळमाशी त्याच्यामुळे आपला बराच सामान नाकारला जातो. तर ही बॅग टाकल्यामुळं याला फळमाशीचा प्रादुर्भाव होत नाही. तर आता ही बॅग आहे ती कशी आहे की ही बॅग आतून वॉटरप्रूफ आहे. त्याच्यामुळे जरी पाऊस पडला तर बघितलं आतनं जे लेअर दिलेलं आहे ही वॉटरप्रूफ आहे, ज्यामुळे जरी आपण म्हटलं की पाऊस जरी पडला तर आंब्या म्हणजे फळांची क्वालिटी खराब होईल असा घ्यायला काय त्रास होणार नाही. त्याच्यासोबत जर बघितलं की हवा खेळती राहावी, जेणेकरून आर्द्रता वाढून फळांना बुरशीचा त्रास होऊ नये म्हणून याला खालून 3 होल दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे काय होईल की फळा इथे आपली हवेशीर राहतील. तर आता आपण बॅग कशी टाकायची ते बघूया. तर सिंपल प्रोसेस आहे. तर ह्याला ही तार दिलेली आहे, ती तार आपल्याला काय करायची लपेटून घ्यायची आहे. आणि एवढीच काळजी घ्यायची की आपल्याला जे देठ आहे तो देठ यात चेपणार नाही. एवढी काळजी घेतली तरी आपण ही बॅग लावू शकतो. एवढे सिंपल प्रोसेस आहे आणि या बॅग लावण्याचे आपल्याला फायदे भरपूर आहेत.